लाडकी बहीण योजना राज्यासाठी सध्या धोक्याचं वातावरण निर्माण करताना दिसत आहे. कारण आता मोठ्या मोठ्या तज्ज्ञांचं आणि आर्थिक बँकांचं त्यांना इशारा देण्याचं काम सुरू झालेलं आहे. ह्या संस्थांचा आर्थिक इशारा म्हणजे खरंच एक धोक्याची बाब असू शकते. आपल्याला माहितीच आहे, नुकताच आता जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 1500 रुपये या पद्धतीने जानेवारीचा हप्ता सुद्धा महिलांच्या खात्यावर जमा झालेला आहे. त्यातच आता राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक ताण जाणवायला लागलेला आहे आणि हे आपल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा समजणं गरजेचं आहे. कारण की आता SBI सारख्या संस्थेने सुद्धा सल्ला दिलेला आहे. आता हे आपल्याच राज्याचं नाही तर विविध राज्यांच्या बाबतीत असंच आहे. कर्नाटकामध्ये गृहलक्ष्मी योजनेवरून वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होता. हाच खर्च कर्नाटकातील महसुलाच्या एकूण 11% आहे, जो की खूप जास्त प्रमाणात आहे. यामुळे रोजगार भरती सुद्धा होईना, सरकारवर ताण आलेला आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर सुद्धा वर्षाला 14,400 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. आपण आपल्या महाराष्ट्राची डिटेल देऊया. लक्ष्मी भंडार योजनेमुळे पश्चिम बंगालच्या महसुलावर 6% इतका परिणाम होत आहे. फक्त 6% खर्च होत आहे. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेमुळे खरंच आर्थिक ताण निर्माण झालेला आहे. आता आपण बघितलं, कर्नाटकामध्ये 28,000 कोटी खर्च होत आहेत, म्हणजेच 28,608 कोटी रुपये वर्षाला खर्च होत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 14,000 कोटी रुपये खर्च होत आहेत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये 47,000 कोटी खर्च होत आहेत. आणि जर याची 2100 रुपये केले तर हा खर्च 60-70 हजार कोटीच्या घरामध्ये जाईल, जो की खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि यामुळे आपल्यालाच नाही, महिलांना सुद्धा त्रास होणार आहेत. कारण की सरकार काही स्वतःच्या खिशातून हे पैसे देत नाही, सरकार हे आपल्याकडूनच घेऊन आपल्याला पैसे देत आहे. सरकारने जशी योजना चालू केली तशी खरेदी विक्रीची कागदपत्रांवर टॅक्स चालू केलेला आहे. जास्त जो 100 रुपयाचा कागद होता तो आता 500 रुपयाला केलेला आहे. जो 500 रुपयाचा होता तो 2,000ला केलेला आहे. त्यामुळे सरकार आपल्याच खिशातून आपल्यालाच देत आहेत. आपणही मागणी करताना योग्यरित्याने मागणी करणे गरजेचं आहे. खरंच ही योजना काही तज्ज्ञांच्या मध्ये तरी बंद व्हायला हवे. आपल्या राज्यात तरी महाराष्ट्रात ही योजना बंद होणे खूप काळाची गरज आहे. नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याला भविष्यामध्ये बघायला भेटू शकतो. आपली मागणी ही चुकीची आहे हे महिलांना समजणं खूप गरजेचं आहे. असो, सरकारने हे वचन दिलेलं आहे, त्यामुळे सरकार तरी लाडकी बहीण योजना सध्या तरी बंद करणार नाही. तसा विचारही सरकार करणार नाही. भले 2100 रुपये जरी सरकारला द्यायचं ठरलं तरी सरकार देईल, परंतु याचा गंभीर परिणाम येत्या काही 1 ते 1.5 वर्षामध्ये आपल्याला बघायला भेटेल आणि खूप मोठा त्रास आपल्याला जाणवायला सुरुवात होईल. बाकी लाडक्या बहिणींनी ही योजना चालू करा म्हणून असा आग्रह धरलेला नव्हता, परंतु आता चालू झालेली आहे तर आग्रहसुद्धा विकोपाला गेलेला आहे. असो, जानेवारी महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. आता उरला प्रश्न फेब्रुवारी महिन्याचा. तर फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु मार्चपासून जसे आर्थिक बजेट मांडलं जाईल तेव्हापासून पुढे तुम्हाला 2100 रुपये देण्याचं सरकारनं जसं वचन केलेलं आहे त्या पद्धतीने तुमच्या खात्यावर 2100 रुपये येतील. परंतु यामुळे भविष्यात खूप मोठा त्रास होणार आहे, हेही जाणवणं खूप गरजेचं आहे. बाकी काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी तुम्ही नक्की आपल्या मराठी मास्टर माइंड, आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.